जय शिवराय मित्र हो. शिव सकाळ सगळ्यांना. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांनंतर आपल्या सगळ्यांना सगळ्यात जास्त वंदनीय कोण असेल तर ते धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 फेब्रुवारी 1689ला औरंगजेबाचा सरदार मुकरब खानानं शंभूराजांना कसबा संगमेश्वर या ठिकाणी कैद केलं होतं. आणि त्यानंतर सलग 40 दिवस क्रूर औरंगजेबानं शंभूराजांवरती भयंकर अत्याचार केले. पण शेवटपर्यंत शंभूराजे औरंगजेबाला शरण गेले नाहीत. एक वेळ मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही असं वाघाचं काळीज असणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी म्हणजेच वडूजपूरला भेट देण्यासाठी आज आपण जातो आहोत. संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी औरंगजेबानं त्यांची हत्या केली होती, जिथे शंभूराजांची समाधी आहे, त्या पवित्र ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत. पुणे शहरापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावरती इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं तुळापूर हे गाव. याच ठिकाणी क्रूर औरंगजेबानं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती. पुण्यापासून साधारणतः 1 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचले तुळापूर या गावामध्ये. खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 2 समाध्या आहेत. त्यातली एक जी समाधी आहे ती आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या तुळापूर गावामध्ये आहे. इथेच शंभूराजांची हत्या करण्यात आली होती, त्यामुळे या ठिकाणी शंभूराजांची एक समाधी आहे. आणि दुसरी जी समाधी आहे नदीच्या पलीकडच्या तीरावरती वडूबुद्रुक नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी शंभूराजांच्या शरीराला अग्नी दिला होता, त्या ठिकाणी दुसरी समाधी आहे. तर आता आपण आहोत तुळापुरामध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीवरती आता आपण नतमस्तक होऊया. शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर प्रथमतः त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूरगडावर नेण्यात आले. पण बहादूरगडावर मावळे हल्ला करून कधीही शंभूराजांची सुटका करतील या भीतीनं औरंगजेबानं शंभूराजे आणि कवी कलशांना याच तुळापुरात आणले. याच ठिकाणी शंभूराजे आणि कवी कलशांना लोखंडी साखळदंडाने जखडवून ठेवण्यात आले. इथेच शंभूराजांची जीभ छाटली होती. संपूर्ण सर्वांगावर जखमा आणि तलवारीचे वार केले होते. 40 दिवस याच ठिकाणी शंभूराजांवर भयंकर अत्याचार करण्यात आले. आणि शेवटी इथेच शंभूराजांनी या मातृभूमीसाठी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या जवळ आता आपण आहोत. समाधीस्थळाकडे जातानाच आपल्याला शंभूराजांचा एक पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो किंवा एक स्मारक पाहायला मिळतं, जे की तुम्ही इथं पाहू शकता. छत्रपती संभाजी महाराजांची देहयष्टी, शरीरयष्टी, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर इतिहासामध्ये बरंच त्यांच्याविषयीचं माहिती किंवा ज्ञानाचा खजिना दडलेला आहे, तो देखील आपण वाचू शकतो. पण शंभूराजांचं हे स्मारक पाहिल्यानंतर नक्कीच त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकापासून जवळच छंदोगामात्य कवी कलश यांची देखील समाधी आहे. संभाजीराजांसोबत 40 दिवस भयंकर यातना सहन करणाऱ्या कवी कलशांना याच ठिकाणी मारण्यात आलं होतं. तुळापुरात असलेली
छत्रपती संभाजी महाराजांची हीच ती समाधी. 40 दिवसांच्या भयंकर अत्याचारानंतर 11 मार्च 1689 औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचे मस्तक कलम केले गेले. याच पवित्र जागेवर शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल 9 वर्षांच्या वादळी कारकिर्दीत जगातला सर्वात बलाढ्य सत्ताधीश असणाऱ्या औरंगजेबाला घाम फोडणारा सह्याद्रीच्या नरसिंहाचा छावा याच ठिकाणी शांत झाला. मित्रांनो, अखंड हिंदुस्थानच्या इतिहासातली सर्वात पवित्र जागा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असणारा श्रीमान रायगड किल्ला आणि दुसरी पवित्र जागा म्हणजेच स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ज्या ठिकाणी समाधी आहे तुळापुरातली ही समाधी आणि शंभूराजांचं स्मारक आपण पाहू शकतो. आयुष्यात प्रत्येकानं किमान एकदा तरी या समाधीवरती येऊन नतमस्तक झालं पाहिजे, कारण आपल्यासाठी, या मातृभूमीसाठी आणि स्वराज्यासाठी 40 दिवस शंभूराजांनी अतोनात यातना सहन केल्या होत्या. त्या शंभूराजांना वंदन करण्यासाठी तुळापूरला, या पवित्र भूमीला एकदा नक्की भेट द्या. संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीस्थळाच्या पाठीमागे असलेले हे प्राचीन संगमेश्वर मंदिर. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीस्थळाच्या बरोबर मध्यभागी मागच्या बाजूला आपल्याला एक प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर आहे संगमेश्वर मंदिर. या मंदिराचा इतिहास देखील फार प्राचीन आहे, कारण 1633 साली शिवरायांचे वडील असणारे शहाजीराजे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या काही नोंदी आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतात. तर हे प्राचीन मंदिर कसं आहे ते पाहूयात.